शहराच्या धकाधकीच्या जीवनात एक विसावा, एक निसर्गरम्य ठिकाणी आपल्या काही मित्रांसमवेत किंवा परिवारासमवेत व्यतीत करायला मिळाला की कसं पूर्ण दिवसाचा थकवा, ताण क्षणार्धात दूर होऊन जातो. पुण्यापासून जवळपास 60 किलोमीटर अंतरावर ताम्हिणी, लोणावळा तर 100पेक्षा जास्त किलोमीटर अंतरावर माळशेज व नाणेघाट आहे. पण तिथपर्यंत जाण्यासाठी लागणारा वेळ व मार्गातील गर्दी ह्यामुळे तिथे जाण्यासाठीची मनाची तयारी लवकर होतच नाही. पण असेच काही नैसर्गिक सौंदर्य पुण्यामध्ये जवळपास 30 किलोमीटर अंतरावर असल्यास ड्युटी हावर्स नंतर पावले आपसुकच अशा ठिकाणी वळतात. असेच एक शहराजवळील पण त्याच्या गर्दीपासून, प्रदूषणापासून व ताणतणावाच्या जीवनापासून दूर एक ठिकाण म्हणजे रिहे धरण. हे धरण वसलेले आहे ते महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात असलेल्या रिहे गावामध्ये. मुळशी तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतं ते उंच डोंगरामध्ये असलेलं मुळशीचा तुडुंब भरलेला जलाशय, जो वर्षभर आजूबाजूच्या गावांना पाण्याचा पुरवठा करत असतो. आज आपणही या धरणास भेट देण्यासाठी निघालो होतो. वीकेंडच्या दिवशी पर्यटकांची जास्तच गर्दी येथे पाहावयास मिळते, त्यामुळे वीकडेज आम्ही निवडलं आणि ड्युटी हावर्स नंतर श्रीधरला बरोबर घेऊन रिहे गावासाठीचा मार्ग पकडला. त्या दिवशी पहिल्यांदा एकटा चाललो होतो ना कुंभेला, इकडं सगळं म्हणजे असं फॉग जमलेलं होतं, म्हणजे ढगाळ वातावरण. आता कसं जरा हेजी एन्व्हायरमेंट आहे. पुन्हा आहे ना राईट टर्न आहे, हा इकडनं टर्न आहे. शहराचा गोंगाट, गर्दी मागे टाकताच एका नव्या निसर्गरम्य वातावरणात येऊन पोचलो, जिथे हिरवळीने नटलेले उंच डोंगर, त्याच उंच डोंगरात अडकलेले काळे ढग व हवेतील गारवा मनाला त्या शहरातील धावपळीच्या व तणावाने भरलेल्या जीवनातून क्षणार्धात मुक्त केलं होतं. एका तासात रिहे गावात पोचलो व गाडी पार्क करून धरणाच्या दिशेने निघालो. पाण्याची खोली जास्त असल्यामुळे तलावात प्रवेश करू नये. ग्रामपंचायत रिहे, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. त्या साईडला जाता येतं ना आपल्याला, पण का नाही? हां नाही आम्ही इकडं आलोच नाही लास्ट टाइम. ते पार्किंग फुल भरलेलं होतं म्हणून आम्ही तिकडनं रिटर्न गेलो, पुढच्या पॉईंटला गेलो. हां ते ना ते अरे तिकडच्या साईडला कसं जायचं? अच्छा, फिरून जायचं का असं? येथे टेंट कॅम्पिंगची व्यवस्थाही पाहावयास मिळते. गर्दीपासून अलिप्त राहिल्यामुळे ह्याचे नैसर्गिक सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. घरातून निघतानाच चहा व पाणी बॉटल व जोडीला बिस्किट घेऊन निघालो होतो. येथे आल्यावर कपात चहा घेऊन जोडीला लहानपणापासूनच्या आवडीचे ब्रिटानियाचे लिटल हर्ट्स बिस्किट घेतले, ज्याचे नाव फक्त लिटल हर्ट्स होते, पण त्याच्याबरोबरच्या आठवणी ह्या फार मोठ्या होत्या. नैसर्गिक सौंदर्य पाहत, हवेतील गारवा व गरम चहा व जोडीला श्रीधरबरोबरच्या गप्पा ह्याच्यामध्ये मन थोडंसं रमून गेलं आणि वेळ कशी निघून गेली समजलंही नाही. शेवटी अंधार व्हायला लागला व आता वेळ झाली ती परतीच्या प्रवासाची. ड्युटी हावर्स नंतर घालवलेला हा वेळ खूपच मनाला शांती देऊन गेला. अशा नैसर्गिक ठिकाणी भेट देताना बऱ्याच गोष्टी समजल्याही पाहिजेत, जसं की फोटो काढताना अथवा व्हिडिओ बनवताना स्वतःची काळजी घेणे
आपल्याबरोबर आणलेल्या अन्नपदार्थाचे प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक पाणी बॉटलच्या रिकाम्या बाटल्या आपल्यासोबत परत घेऊन जाणे व त्याचबरोबर हे ठिकाण बऱ्याच वन्य प्राण्यांचे व पक्ष्यांचे घर असल्याने त्यांना त्रास होईल असे कृत्य करणेही टाळावे. बाकी आपण समजूतदार आहातच. फिरायचा आणि बनवायचा म्हणून व्हिडिओ बनवायचा असं व्हायला लागलं. पंधरा दिवसापूर्वीच रिहे धरणाला भेट देण्यासाठी निघालो होतो, पण रविवारचा दिवस असल्याने फारच गर्दी येथे झाली होती. त्यामुळे रिहे धरण स्किप करून पुढे निघालो पडळकर वाडीच्या दिशेने, जे रिहे गावाच्या पुढे जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. येथे येताच खूपच सिनिक व्ह्यू पाहावयास मिळाला. ओढ्याकाठी श्री गोपाळबुवा मंदिर, छोटासा एका वेळेस एक टेम्पो जाईल इतका अरुंद पूल, आजूबाजूला पसरलेली भात शेती व दूरवर दिसणारे हिरवीगार डोंगरे. एखाद्या रम्य सायंकाळी मंदिराचे दर्शन घेऊन काही वेळेस मंदिराच्या पटांगणात एकांत वेळ घालवावा व नंतरनं ओढ्याकाठी पोचून अलगद अनवाणी पाय ओढ्यात सोडून काठावर शांत झोपून राहावं. ह्याच ओढ्याचं पाणी पुढे रिहे धरणात जाऊन मिळतं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या नोवॅडिक चॅनलवरती. आज बऱ्याच महिन्यांनी बाहेर पडलो आहे. ट्रेक करायची वगैरे किंवा राईड करायची ही सध्याला तेवढी जास्त इच्छा नाही आहे. थोडा दिवस आजारी वगैरे होतो, त्यासाठी कुठेही ट्रेक वगैरे झालेलं नाही. मागच्या 2 महिन्यापासून शेवटची बदामीची राईड होती, त्यानंतर कुठेच आपण गेलेलो नाही आणि बऱ्याच महिन्याने आज बाहेर पडलो. पुण्याच्या जवळच एक लोकेशन होतं, तर म्हणलं संध्याकाळचा टाईम होता, ऑलमोस्ट 5 वाजलेले आहेत आता, तर म्हणलं चला व्हिजिट करूया. आणि आपण आलेलो आहे
पडळघरवाडीला. जर तुम्ही बघू शकत असाल तर हे मंदिर आहे एक गोपाळबुवा महाराजांचं. खूपच सुंदर मंदिर आहे आणि इकडे ब्रिज आहे आणि इकडेच एक ओढा आहे. इकडनं दिसतोय तो ओढ्याचं पाणी पुढे डॅमला जाऊन मिळतं. खूपच मस्त लोकेशन आहे. आणि आज आपण फिरण्यासाठी एकटे नव्हतो आलो, आपण आपल्याबरोबर हा व्यक्ती पण आलेला आहे, वैभव माने. तर मस्तपैकी एका ओढ्याच्या काठी बसलो आहे. खूपच सुंदर व्ह्यू आहे, खूप सुंदर. आणि ओढ्याजवळ येण्यासाठी वैभव माने भीतो आहे म्हणून तो तिकडे मागे बसला आहे, इंस्टाग्रामला फोटो टाकत. तर मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कळवण्यास विसरू नका. व व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड कॉमेंट करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका.